धारणी तालुक्यात मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या तुकडोजी महाराज आश्रम शाळेसमोर मंगळवारी सायंकाळी सुमारे 4:45 सुमारास भीषण रस्ता अपघात घडला। या घटनेत 2 दुचाकी समोरासमोर धडकल्या, तर याच घटनेशी संबंधित तिसरा अपघात शेकडल्ला बावा या ठिकाणी झाल्याची माहिती समोर आली आहे। सलग घडलेल्या या 2 अपघातांमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। समोरासमोर झालेल्या धडकेत अविनाश मावस्कर वय 32 वर्ष राहणार बारू हे गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्या तोंडावर जोरदार मार बसून नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। तसेच अजय भिलावेकर वय 32 वर्ष राहणार गोंडवाडी हेही या अपघातात गंभीर जखमी झाले। दोघांना तातडीने धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू होती। याच घटनेदरम्यान शेकडल्ला बावा परिसरात तिसरी दुचाकी अपघातग्रस्त झाली। या अपघातात दादूसिंग तुंबा भिलावेकर वय 55 वर्ष राहणार गोंडवाडी यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। दुसऱ्या अपघातात बजाज पल्सर MP 68 ZD 4658 आणि स्प्लेंडर MP 68 ZB 7134 या 3 दुचाकींचा समावेश आहे। अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली। अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करीत आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।